पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जातोय। आज दुपारी 1 पासून रात्री 12:30 वाजेपर्यंत 35 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉक कालावधीमध्ये सुमारे 163 लोकल फेऱ्या या रद्द केल्या जातात। मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेतला जातोय। यामध्ये विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत ब्लॉक घेतला जातो। एल्फिस्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बस सेवेच्या मार्गामध्ये बदल केला जातोय। पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्यामुळे तिकीट दरामध्ये 1 टप्प्याने वाढ होणार असल्यामुळे तिकीट दर 10 रुपयाने वाढणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली। पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती मुंबई महानगरपालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवरती बंदी कायम असणार आहे। मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। मुंबई पालिकेकडून मूर्तिकारांना गणेश मूर्तीसाठी शाडूची माती मोफत देण्यात येणार आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे। पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललंय। या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। त्याअंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आलं। बाणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळेला अजित पवारांनी आयुक्तांची कानउघडणी करत चांगलंच सुनावलंय। पुण्यातील पाणंद रस्ते शिवार रस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। तसंच तलाव आणि पाणवठ्यातील गाळ काढण्याचं काम वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशी सूचना उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवारांनी केली। मे मध्ये राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती तसंच सीईओंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समित्या आणि महामंडळांवरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजप जनांना देण्यात आल्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या। बेलगाममधील हल्ल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इकडे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला। यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध ताणले गेले। त्या दरम्यान दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एकही थेंब वाहू देणार नाही असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय। परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत। गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरून एकूण 229 पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानला रवाना केलेला आहे। यानंतर पाकिस्तान सरकारने सुद्धा भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केलेले असून 392 भारतीय हे मायदेशी परतले। सोलापूर दौऱ्यावरती असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिली आहे। सोलापुरात 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे। या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे याचा विचार करण्यात येईल असंही गोरे म्हणाले। आम्हाला तर पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं नागरिकत्व द्या। आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांनाही भारतात घेऊन यावं अशी मागणी जळगावातील पाकिस्तानी कुटुंबानं केली। जळगावच्या चोपड्यात मुस्लिम समाजाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे। यावेळेला मुस्लिम समाजाने पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळेला पाकिस्तानी झेंडा तसंच पाकिस्तानी पुतळा जळत आक्रोश करण्यात आला। लातूर जिल्ह्यातील उदगीर इकडे मुस्लिम धर्मीयांनी हल्ल्याचा निषेध केलाय। शुक्रवारी नमाज अदा करतानाही हातावरती काळी पट्टी बांधत मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केलाय। पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळेला आंदोलकांनी केली। जळगावच्या भुसावळमध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचने पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय। यावेळेला कॅन्डल मार्च काढत पाकिस्तानचा निषेध केलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा रायगडामध्ये ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला आहे।
नागोठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय। यावेळेला हातात तिरंगा ध्वज घेत बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली। इथून पुढे पाळीव कुत्रे, मांजर यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत। नगर विकास विभागाने याबाबत शासन आदेश जारी केलेला असून प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगितलेली आहे। रायगडच्या मुरुडीकडे एका स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू झालाय। चौंडी बामणसुरेजवळ या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये असा प्रकार घडलेला आहे। खेळता खेळता मुलगी पाण्यात पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय। महाड ते आंबवडे मार्गाचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे मार्गावरती धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। दरम्यान तातडीने बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली जाते। अनामत रकमेअभावी धर्मदाय रुग्णालयांना यापुढे कोणतेही रुग्णावरील उपचार नाकारता येणार नाहीत। उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयाची सवलत ही काढून घेतली जाणार आहे। नाशिक दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झालाय। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते, तर वन विभागाच्या कारभारावरती नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झालेली आहे। मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे। गत वर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या उत्पन्नात झाली आहे। सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या 26 मे पासून सुरू होणार आहे। ही विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी आता सज्ज झाली आहे। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय। पणन विभागाने स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीतून ही माहिती समोर आली। अहमदाबाद शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना पकडण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात येते। या कारवाई दरम्यान 400 पेक्षा अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अहमदाबाद गुन्हे शाखेने एसओजी, ईओडब्ल्यूच्या पथकांच्या मदतीने ही मोठी कारवाई केलेली आहे। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। मुंबई पालिकेकडून 11 दिवसात 808 झाडं काँक्रिटीकरण मुक्त करण्यात आलेली आहेत। यावेळेला झाडांना ठोकलेले खिळे, पोस्टर, वायरसह 3945 वस्तू पालिकेने ताब्यात घेतल्या। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे। येत्या 2 मे पासून ही गाडी LTT वरून दर शुक्रवारी 12 वाजता सुटणार आहे। मुंबई एल्फिस्टन पूल बंद करण्यासाठी स्थानिकांनी विरोध केलेला आहे। 19 चाळींचं पुनर्वसन झाल्याशिवाय पूल बंद करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतलाय। या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या चाळींबाबत सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल असं MMRDAच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वीच ओला आणि रॅपिडो अशा खासगी सार्वजनिक वाहतूक संस्थांनी ही सेवा मुंबईमध्ये सुरू केलेली आहे। सुरक्षा मानकांचं उल्लंघन करत ही सेवा मुंबईत सुरू केली आहे। राज्यातील 358 तालुक्यांमध्ये सध्या 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत। शासनाने राज्यात नव्याने 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये सर्वाधिक 27 बाजार समित्या या कोकणामध्ये असणार असून कोकणाच्या कृषी विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे। बेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे। यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असताना सुद्धा सर्टिफिकेट घेणाऱ्यांची संख्या आता रोडावली आहे। मुंबई पालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मनोरीकडे निक्षारीकरणाचा प्रकल्प उभारला जाणार आहे। यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला निविदा काढण्यात येणार आहे। बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची थकबाकी परत करण्यासाठी 1600 कोटींची मदत द्या अशी विनंती व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती। या प्रस्तावावरती विचार करू असं आश्वासन देतानाच उत्पन्नाचा स्रोत शोधून बेस्ट व्हा असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे। अरुंद रस्ते लक्षात घेता बेस्टच्या ताफ्यामध्ये छोट्या बसेसची खरेदी करावी। केंद्र सरकारकडून येणाऱ्या एनकॅपच्या निधीचा वापर त्यासाठी करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। त्यामुळे बस डेपोंच्या व्यावसायिक पुनर्विकास थिएटरही होणार आहे।
वायकळातील जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात 3 नव्या पेंग्विनचं आगमन झालेलं आहे. या नवजात पेंग्विनना नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावं देण्यात नामकरण सोहळा साजरा करण्यात आला आहे.